नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये पचन संस्थेला सुरुवात केलेलं होतं। पचन संस्थेमध्ये आपण बघितलं की पचन संस्था निसर्गाने सजीवासाठी का दिलेली आहे, त्याचं महत्त्व काय आहे, मानवी पचन संस्थेमध्ये कोणकोणत्या पदार्थांचं पचन केलं जातं, कोणकोणते पदार्थ ऑलरेडी साधे असतात आणि मानवी पचन संस्थेमध्ये कोणकोणते भाग पडतात, ज्याच्यामध्ये आपण अन्ननलिकेचा क्रम बघितलं आणि त्यानंतर पाचक ग्रंथी बघितली होती। विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मानवी पचन संस्थेमध्ये जर बघितलं तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला माहित आहे का? मानवी पचन संस्थेमध्ये दोन घटकांचा समावेश होतो। कोरेल का एक म्हणजे काय आहे अन्ननलिका आणि दुसरं म्हणजे काय आहे पाचक ग्रंथी। मित्रांनो, कोरेल का एक म्हणजे काय म्हटलो तुम्ही अन्ननलिका, अन्ननलिका, क्लोरेल का नलिका, अन्ननलिका आणि दुसरं आहे पाचक ग्रंथी, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अन्ननलिका म्हणजे अशी जागा की ज्या ठिकाणी अन्नाला काही कालावधीसाठी साठवण्यासाठी जागा उपलब्ध होऊन जाते आणि पाचक ग्रंथी म्हणजे अशा ग्रंथी ज्याच्यामधून असे रसायन तयार होतात जे अन्नाच्या पचनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात किंवा आपण म्हणू शकतो की अन्नाचं पचन करू शकतं। अन्ननलिकेमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं माउथचा पार्ट, माउथमध्ये आपण बघितलंय की दात काय असतं, त्यानंतर जीभ काय असणार आहे, त्यानंतर लाळ काय आहे आणि लाळ ग्रंथी काय असणार आहेत, हे पार्ट आपण ऑलरेडी मागच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे। आता इथून पुढं अन्ननलिकेचा भाग बघू आपण की अन्ननलिकेच्या कोणत्या भागामध्ये कशा प्रकारे अन्नाचं पचन केलं जातं किंवा त्याचं डायजेशन केलं जातं आणि ॲब्सॉर्प्शन वगैरे ह्या क्रिया केली जातात। आता बघा यानंतरचा सेकंडचा पार्ट जो आहे अन्ननलिकेचं, त्याला जर आपण काय म्हणत असेल तर घसा म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो माहित आहे का फॅरिंग्स म्हणून ओळखलं जातं। तर या फॅरिंग्स बद्दल बघायचं आहे आपल्याला की माउथचा पार्ट संपल्यानंतर जो चालू होतो अन्ननलिकेचा भाग, त्या भागाला घसा म्हणतात किंवा त्याला आपण फॅरिंग्स म्हणतो। ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की काय असणार आहे। जर आपण घशाच्या बाबतीत जर बघितलं, घसा ज्याला आपण फॅरिंग्स म्हणतो, ह्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट येतात, आयोग काय प्रश्न विचारू शकतं, या संपूर्ण डेटाबेसचं ॲनालिसिस आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये करणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, घशाच्या बाबतीत जर बघितलं तर एक रफ डायग्रामच्या साहाय्याने मी तुम्हाला सांगतो। डायग्रामच्या साहाय्याने समजण्याचा प्रयत्न करा की घशाचा रोल काय असणार आहे। बघा आता जर आपण याला माउथचा पार्ट कन्सिडर केलो, कोरला का हा माउथचा पार्ट कन्सिडर केलो, तर मला सांगा हा जो भाग आहे हा भाग जो आहे मित्रांनो माहिती आहे का इथपर्यंत येणारा हा नाकपुड्याचा भाग आहे, आपल्या नोजचा भाग आहे। तर मला सांगा हे आपलं नाकपुडे आहे, कोरला का ज्याला आपण नॉस्ट्रिल्स म्हणतो, हा आपला माउथ आहे, माउथद्वारे अन्न ग्रहण केलं जाईल बघा आणि याद्वारे काय रे हे जे घटक आहेत ते पाठवले जातील। हे काय आहे रे ऑक्सिजनयुक्त हवा आहे, ऑक्सिजनयुक्त हवा आहे जो नाकाद्वारे घेतली जाते आणि विद्यार्थी मित्रांनो जो अन्न आहे ज्याचं पचन करायचं आहे तो आपण काय आहे माउथद्वारे घेतो, यानी काय रे आपल्या मुखाद्वारे घेतो, हा काय आहे अन्न आहे। बघा जर बघितलं तर माउथची संरचना अशा प्रकारची असते, ह्याच्यामध्ये दात प्रेझेंट आहेत, जीभ प्रेझेंट आहे आणि लाळ ग्रंथी प्रेझेंट आहेत। आता काय असणार आहे, मुखाद्वारे आपण अन्न घेऊ राहिले, माउथमध्ये काही कर्बोदकाचं पचन होऊ राहिलं, त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो नाकाद्वारे ऑक्सिजनयुक्त हवा घेऊ राहिले। आता मला सांगा हे सगळं घेतल्यानंतर ऑक्सिजनयुक्त हवा नाकपुड्यामार्फत पुढे सरकते आणि माउथद्वारे घेतलेला अन्न पण पुढे सरकतो। तुम्हाला एक जाणवेल या ठिकाणी एक काय माहित आहे का, अशा प्रकारे लटकलेल्या अवस्थेत घंटीसारखा एक अवयव असतो मित्रांनो, कोरेल का ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण पडजीभ म्हणतो। जेव्हा तुम्हाला माउथ इन्फेक्शन झालेलं असतं तर डॉक्टर तुम्हाला आ करायला होतं आणि ते जो काही या ठिकाणी असला लटकलेला भाग आहे त्याला असं मूवमेंट करून डॉक्टर तपासत असतो का टॉन्सिलचं इन्फेक्शनच्या वेळेस। विद्यार्थी मित्रांनो बघा हा जे पडजीप आहे, हे जे काही भाग आहे याला जर आपण काय म्हणत असेल तर याला ओवुला म्हणून ओळखलं जातं। तर ओवुलाचं काम काय आहे मित्रांनो माहित आहे का, जो अन्न मला सांगा माउथमधून पुढे जाणार आहे तर तो अन्न अशा प्रकारे या श्वास नलिकेतील या नाकपुड्यामार्फत रिटर्न जाऊ नये, म्हणजे हा अन्न खाली येणं गरजेचं आहे, गिळत असताना हा अन्न रिटर्न नाकामार्फत येऊ नये, म्हणून हा ओवुला महत्त्वाचं काम करतो त्या ठिकाणी अडवण्याचं। काय करतो, जेव्हा अन्न गिळायचं असतं तर हा
लटकलेला भाग पाठीमागे जातो, म्हणजे अशा प्रकारे याला ब्लॉक करून टाकतो मित्रांनो. कोरोला का? कारण की अन्नकण नाकामार्फत बाहेर येऊ नये म्हणून. अशा प्रकारे तो ओव्हुला नावाचा एक घटक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो. ज्या ठिकाणी माउथचा आणि नाकपुड्याचा भाग संपतो विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं त्या ठिकाणापासून पुढचा जो भाग आहे त्याला आपण घसा म्हणतो किंवा त्यालाच आपण काय म्हणतो रे, फॅरिंग्स म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा, जर बघितलं तर घसा काय आहे? घसा हा नाकपुड्या आणि मुख या नाक आणि माउथचा पार्ट, मुखाचा भाग संपल्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणत असतो? घसा म्हणत असतो. आता बघा, घशामध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर वरच्या साईडने ऑक्सिजनयुक्त हवा पण येणार आहे मित्रांनो. कोरलं का? घशामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलो तर अशा प्रकारे हे जे आहेत हे ऑक्सिजनयुक्त हवा वरतून आली मित्रांनो. कोरलं का? ऑक्सिजनयुक्त हवा वरतून आली, अशा प्रकारे आली. आणि त्यानंतर जर बघितलं माउथ मधून जर बघितलं तर मला सांगा अशा प्रकारचं काय आहे रे, हे अन्नकण काय आहे आले. तर मला सांगा, घशामध्ये जर तुम्हाला बघितलं तर तुम्हाला दिसेल की घशामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर नाकामार्फत आलेला ऑक्सिजन पण घशामध्ये आलेला दिसतो आणि माउथद्वारे अन्न पण घशामध्ये आलेला दिसतो. तर मी घशाची डेफिनेशन व्याख्या अशी करू शकतो का, की घसा हा असा भाग आहे जो अन्न नलिका आणि श्वास नलिका यांचा एकत्रित मार्ग आहे. घसा हा कॉमन पार्ट आहे, अन्न नलिका आणि काय रे, श्वास नलिकेचा एक कॉमन पार्ट आहे. मी या ठिकाणी लिहू शकतो, कळलं का? एकत्रित मार्ग, कळलं का? एकत्रित मार्ग आहे. कशाचा एकत्रित मार्ग आहे? श्वास नलिकेचा आणि अन्न नलिकेचा यांचा कॉमन मार्ग. ज्या ठिकाणी अन्न पण प्रेझेंट आहे, ज्या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त हवा पण प्रेझेंट आहे मित्रांनो. मग अशा कॉमन भागाला आपण घसा म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणत असतो? फॅरिंग्स म्हणत असतो. आता बघा या घशाच्या बाबतीत जर बघितलं तर आणखी एक पॉइंट आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्नाचं पचन किंवा अन्नाचं शोषण होत नाही मित्रांनो. का? कारण की अन्नाच्या पचनासाठी आणि शोषणासाठी जे रसायन लागतात, जे एन्झाईम्स लागतात, त्या विकारांची निर्मिती, त्या एन्झाईमची निर्मिती, त्या रसायनांची निर्मिती करणारी कोणतीही ग्रंथी या घशामध्ये प्रेझेंट नसते. यासाठी या घशामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्नाचं पचन किंवा शोषण होत नाही. तो फक्त आणि फक्त काय करतं रे, ते विद्यार्थी मित्रांनो, तो वरतून आलेला अन्न, वरतून आलेला ऑक्सिजनयुक्त हवा पुढे पाठवण्याचं काम करत असतो विद्यार्थी मित्रांनो. आता जर बघितलं की NCERTच्या संदर्भानुसार या घशाचे 3 भागामध्ये विभाजन केलेले आहेत. कोणतं भाग मी तुम्हाला सांगतो. सर्वात वरचा जो भाग आहे घशाचा त्याला म्हणतात नेझोफॅरिंग्स मित्रांनो. कोरेला का? काय म्हणतो आपण त्याला? नेझोफॅरिंग्स म्हणतो. जो नाकाकडचा भाग आहे, नावातच आहे बघा, नेझो म्हणजे नोजकडचा भाग आहे. तर नेझोफॅरिंग्स म्हणतो आपण, जो घशाचा सर्वात वरचा भाग आहे. नेझोफॅरिंग्सला या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो माहित आहे का, कोणत्याही प्रकारचं अन्न तुम्हाला आढळत नाही. तर नेझोफॅरिंग्समध्ये नाकाकडून आलेली ऑक्सिजनयुक्त हवा आढळते. म्हणून नेझोफॅरिंग्सचा गुणधर्म असा आहे की नेझोफॅरिंग्समध्ये फक्त आणि फक्त काय प्रेझेंट असते? हवा प्रेझेंट असते. त्या ठिकाणी अन्न वगैरे प्रेझेंट नसतं. तर आयोगाने जर विचारलं घशाच्या कोणत्या भागामध्ये फक्त आणि फक्त ऑक्सिजनयुक्त हवा उपस्थित असते, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे सर नेझोफॅरिंग्स नावाच्या भागामध्ये अन्नकण किंवा अन्न पदार्थ नसतात, तर फक्त ऑक्सिजन प्रेझेंट असतात. आता बघा, त्यानंतर जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे या ठिकाणी बघा, हा जो भाग आहे हा 2 नंबरचं, याला ओरोफॅरिंग्स म्हणतात. ओरोफॅरिंग्स म्हणून ओळखलं जातं. आता ओरोफॅरिंग्स असा भाग आहे जो अन्न नलिका आणि श्वास नलिकेला एकत्रित करण्याचं काम करत असतो. ओरोफॅरिंग्समध्ये तुम्हाला आढळेल अन्न आणि हवा एकत्र मिसळलेली दिसेल मित्रांनो. तर आयोगाने विचारलं की घशाच्या कोणत्या भागामध्ये अन्नकण आणि ऑक्सिजनयुक्त हवा एकत्र मिसळते, तुमचं उत्तर असायला पाहिजे 2 नंबरचा काय रे, ओरोफॅरिंग्स. पहिलं आहे नेझोफॅरिंग्स, सेकंड नंबरचं आहे ओरोफॅरिंग्स. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि तिसरं जर बघितलं, जो सर्वात शेवटचा आहे मित्रांनो 3 नंबरचं, ज्याला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला लॅरिंगोफॅरिंग्स म्हणतात. लॅरिंगोफॅरिंग्स म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता लॅरिंगोफॅरिंग्स काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. लॅरिंगोफॅरिंग्स हा घशाचा सर्वात शेवटचा
शेवटचा भाग आहे, ज्या भागातून पुढे 2 मार्ग तयार होतात, एक ऑक्सिजनयुक्त हवेसाठी आणि एक अन्नकणासाठी मित्रांनो, अन्नाला घेऊन जाण्यासाठी. तर लॅरिंगोफॅरिंग्स हा सर्वात शेवटचा भाग आहे. आता बघा, आयोगाने जर विचारलं की घशाच्या भागांचा क्रम सांगा, तर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, क्रम सांगत असताना बघा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सर्वात वरती आहे सर नेझोफॅरिंग्स, त्यानंतर आहे ओरोफॅरिंग्स आणि त्यानंतर आहे लॅरिंगोफॅरिंग्स. तिघांमध्ये जर डिफरन्स काय आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की नेझोफॅरिंग्समध्ये फक्त ऑक्सिजनयुक्त हवा प्रेझेंट असते. ओरोफॅरिंग्स घशाचा असा भाग आहे ज्यामध्ये अन्नकण आणि ऑक्सिजन हवा एकत्र मिसळलेली असते. लॅरिंगोफॅरिंग्स घशाचा असा भाग आहे जिचे पुढे 2 फाटे तयार होतात, एक अन्न नलिकेसाठी आणि दुसरं श्वास नलिकेसाठी, जो सर्वात शेवटचा भाग आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्हाला समजलं असेल हे, तर आणखी घशाचा काही रोल आहे का, आणखी घशाचा काही रोल आहे का, घशाचा आणखी रोल जर बघितलं तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल, घसा हा आवाज साऊंड मॉडिफिकेशनमध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणतो ना घसा बसल्यानंतर आवाज येत नाही, कोरलं का, घसा बसल्यानंतर बोलता येत नाही किंवा आवाजात बदल होतो. तर मानवाने काय केलं माहीत आहे का, स्वतःच्या अवयवामध्ये बदल केलं, लाईफस्टाईलमध्ये बदल केलं आणि या कारणामुळं आपला घसा जो आहे कंठाद्वारे निर्माण केलेल्या आवाजाला बदलण्याचं काम करतो, मॉडिफाईड करण्याचं काम करतो. म्हणून आज तुम्ही ऐकलं असेल, एक जो माणूस आहे तो वेगवेगळ्या प्रकारचं आवाज निर्माण करू शकतो. म्हणजे मला सांगा, मुलगा असून पण मुलीच्या आवाजात बोलू शकतो, तो पण 2-2 महिने समोरच्याला कळत पण नाही, बिचारा तो येडं होऊन काय आहे बोलत असतो, त्याला वाटतं मुलगी आहे काय की, पण तो ॲक्च्युली मुलगा असतो, तरी पण एवढं सुरेख आवाज निर्माण करतो का, कारण घसा हा काय करत असतो, साऊंड मॉडिफिकेशनचं काम करत असतो. कोरलं का, किंवा एखादा माणूस वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज काढतो, वेगवेगळ्या जनावरांचा आवाज काढतो, त्याचं कारण आहे की तो त्या घशाचा उपयोग करून साऊंडला मॉडिफाईड करण्याचं काम करत असतो. आणि त्या कारणामुळे जर घसा खराब झाला तर आपल्या आवाजावर परिणाम पडतो. म्हणून आपण म्हणतो घसा बसल्यानंतर आपल्याला बोलता येत नाही किंवा आवाज हा वेगळ्या प्रकारचं निर्माण होतो, त्याचं कारण हे आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा, घशामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्नाचं पचन किंवा शोषण होत नाही, हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, ते तुम्ही समजून घ्या. का होत नाही, कारण या ठिकाणी कोणतीही ग्रंथी उपस्थित नसते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे झालं घसा मित्रांनो. आता बघा आणखी एक सांगतो, समजा जर बघितलं तर या ठिकाणी आयोग जर विचारलं तर तुम्हाला क्रम विचारतं किंवा पचन होतो किंवा नाही होत विचारतं, घशाचं कार्य काय आहे ते तुम्हाला विचारलं जातं. तर मला सांगा, अशा प्रकारे अन्ननलिकेचा सेकंड भाग घसा या ठिकाणी कंप्लीट होतो. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही गोष्ट काय लक्षात ठेवायची गरज नाही आहे. आता बघा, यानंतर अन्ननलिकेचा तिसरा भाग आहे ज्याला आपण ग्रासिका म्हणतो मित्रांनो, ज्याला आपण इसोफेगस म्हणून ओळखलं जातं. आता बघा, ग्रासिका आणि इसोफेगस हे काय असतं मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, ग्रासिका आणि काय म्हणतो आपण इसोफेगस. आता मला सांगा, जो थोड्या वेळाखाली आपण बघितलं मित्रांनो, कोणतं माहीत आहे का, घसा. या घसाला आणखी एक नाव आहे, कन्फ्यूज होऊ नका, याला कधी कधी ग्रासनी म्हणून पण ओळखलं जातं मित्रांनो. तर काही लोकांना असं वाटतं की ग्रासनी वेगळं आहे, घसा वेगळा नाही आहे. घशालाच ग्रासनी म्हणतात, ज्याला इंग्लिशमधून फॅरिंग्स म्हणत असतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि घशाच्या नंतरचा जो भाग आहे तो जर कोणता असेल तर विद्यार्थी मित्रांनो तो आहे ग्रासिकेचा भाग मित्रांनो. आता बघा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, हा आहे घसा, कळाला का, हा काय आहे घसा. इथून पुढे बघू आपण, आणि इथून पुढचा भाग, मागचा भाग जो आहे माउथचा होता. आता मला सांगा, घसा हा आहे, जर बघितलं मित्रांनो माहीत आहे का की घशाचे 2 मार्ग, 2 फाटे तयार होतात पुढे. कोरलं का, अशा प्रकारे कसे तयार होतात या डायग्रामवरून समजून घ्या. हे जो घसा आहे, या घशाचे पुढे 2 फाटे तयार होतात. अशा प्रकारचा एक फाटा आणि इकडे जाणारा दुसरा मार्ग मित्रांनो. कोरलं का, तर हे 2 मार्ग घशाच्या कोणत्या भागापासून तयार झाले, तर लॅरिंगोफॅरिंग्स पासून तयार झाले, जो सर्वात शेवटचा भाग आहे. आता बघा, एक मार्ग जो आहे ऑक्सिजनयुक्त हवेला घेऊन जाणार आहे आणि दुसरा मार्ग जो आहे अन्नकणाला घेऊन जाणार आहे. बघा, येलो कलर मधील दिसतं ती ऑक्सिजनयुक्त हवा
दिसते तर ती ऑक्सिजनयुक्त हवा या मार्गाद्वारे इकडे येते. ज्या मार्गाद्वारे ऑक्सिजनयुक्त हवा बाजूला येते त्या मार्गाला आपण जर काय म्हणत असेल तर आपण त्याला काय म्हणतो माहित आहे का? श्वास नलिका म्हणतो. श्वास नलिका म्हणून ओळखलं जातं किंवा त्याला आपण ट्रॅचिया म्हणून ओळखत असतो मित्रांनो. तर श्वास नलिकेमध्ये ऑक्सिजनयुक्त हवा आली आणि त्यानंतर बघा अन्नकण जर बघितलं तर अशा प्रकारे या मार्गाद्वारे येतात जो अन्ननलिकेचा भाग आहे. आणि घशाच्या नंतर जो अन्ननलिकेचा भाग आहे त्या अन्ननलिकेच्या भागालाच आपण काय म्हणतो रे? ग्रासिका म्हणतो किंवा त्याला इसोफेगस म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा सर, लॅरिंगोफॅरिंग्सपर्यंत अन्नकण आणि ऑक्सिजनयुक्त हवा एकत्र मिसळलेली आहे. तर या ठिकाणी दोन्ही वेगवेगळे झाले. तर या ठिकाणी दोघांनाही वेगवेगळं करणारा कोणीतरी असायला पाहिजे जो काय करतो की या दोन्हींना वेगळं करतो. कोणाकोणाला? ऑक्सिजनयुक्त हवेला अलीकडे येऊ देतं आणि अन्नकणाला पलीकडे ढकलण्याचं काम करतं. कोणीतरी असेल की जो हवेला आणि अन्नकणाला वेगळं करण्याचं या ठिकाणी काम करतो मित्रांनो. आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की श्वासनलिका जी आहे या श्वासनलिकेच्या तोंडावर एक पडदा असतो आणि त्या पडद्याला जर काय म्हणत असेल तर त्याला म्हणतात इपिग्लॉटिस मित्रांनो. काय म्हणतो आपण त्याला? इपिग्लॉटिस म्हणतो. इपिग्लॉटिस हा असा पडदा आहे ज्याचं काम अन्नकणाला पलीकडे ढकलणे असतं मित्रांनो आणि ऑक्सिजनयुक्त हवेला जो आहे श्वासनलिकेमध्ये येऊ देणे असतं. म्हणजे इपिग्लॉटिस काय करतं? उघडल्यानंतर अशा प्रकारे अन्नकण आला तर इपिग्लॉटिसवर पडल्यानंतर त्या अन्नकणाला तो या ग्रासिकेमध्ये पाठवून देतं आणि ऑक्सिजनयुक्त हवेला श्वासनलिकेमध्ये प्रवेश देण्याचं काम करतं. हे कोणाचं कार्य आहे? तर हे कार्य आहे आपल्या इपिग्लॉटिस नावाच्या पडद्याचं. आयोग प्रश्न विचारू शकतं इपिग्लॉटिस नावाचा पडदा कुठं प्रेझेंट आहे? तुमचं उत्तर असायला पाहिजे ट्रॅचिया यानी श्वासनलिकेच्या तोंडावर इपिग्लॉटिस नावाचा पडदा उपस्थित असतो. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा आता इपिग्लॉटिस जर खराब झाला तर काय होईल? इपिग्लॉटिसमध्ये जर बिघाड निर्माण झाली तर मला सांगा अन्नकण श्वासनलिकेमध्ये येऊन जातं. अन्नकण कुठे येऊन जातं? श्वासनलिकेमध्ये येऊन जातं. आणि जर मला सांगा इपिग्लॉटिस खराब झाल्यामुळे किंवा इपिग्लॉटिस किंवा त्याला ग्लॉटिस म्हणतात ह्याच्या कार्यात बिघाड निर्माण झाल्यामुळे अन्नकण काय करतो रे मित्रांनो? अशा प्रकारे श्वासनलिकेमध्ये येतो. श्वासनलिकेमध्ये आल्यानंतर श्वासनलिकेच्या एका भागामध्ये एक पार्ट असतो. त्या पार्टला कॅरिना म्हणतात. काय म्हणतो रे आपण? कॅरिना म्हणतात, करीना नाही. तर कॅरिना नावाचा पार्ट हा श्वासनलिकेच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. जेव्हा चुकून अन्नकण इपिग्लॉटिसला क्रॉस करून त्या कॅरिनापर्यंत पोहोचतो आणि त्या कॅरिना नावाच्या भागाला टच करतो अन्नकण, तेव्हा जर काय होत असेल तर आपल्याला ठसका लागतो. मग आयोगाने जर विचारलं खालीलपैकी कोणत्या अवयवांमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे ठसका लागतो तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे सर इपिग्लॉटिसमध्ये जर बिघाड निर्माण झाली तर काय करतो? ठसका लागतो. का? कारण अन्नकण श्वासनलिकेमध्ये येण्याची शक्यता असते. आता बघा आणखी एक गोष्ट सांगतो. या इपिग्लॉटिसच्या खाली अशा प्रकारचा एक बॉक्स असतो आणि ज्या बॉक्सला आपण कंठ म्हणतो, ज्या बॉक्सला आपण लॅरिंग्स म्हणून ओळखलं जातं. म्हणून तर लॅरिंग्सच्या जवळ घशाचा भाग आहे त्याला लॅरिंगोफॅरिंग्स म्हटलं होतं आपण. तर कंठ यानी लॅरिंग्स ज्याला साऊंड बॉक्स म्हणतात, जो आवाजाची निर्मिती करतो, ज्याच्या आतमध्ये दोन अशा पट्टी असतात ज्याला व्होकल कॉर्ड म्हणतात, ज्याच्याद्वारे आवाजाची निर्मिती होते. विद्यार्थी मित्रांनो, या कंठाबद्दल, या इपिग्लॉटिसबद्दल, या कॅरिनाबद्दल, या व्होकल कॉर्डबद्दल आपण डिटेल ॲनालिसिस शोषण संस्थेमध्ये बघणार आहे. आजचा टॉपिक आहे आपला कोणता माहीत आहे का? पचन संस्थे. तर आपण पचन संस्थेच्या संबंधित भागामध्ये ॲनालिसिस करणार आहे. आता बघा एवढं तर तुम्हाला समजलं की अन्नकण हा ग्रासिकेमध्ये येतो. हे ग्रासिकेचा भाग आहे आणि अशा प्रकारे हे अन्नकण ग्रासिकेमध्ये येतं. तर आपण आता ग्रासिका बघूया की नेमकं काय आहे. आता ग्रासिका बघत असताना
आपण इथून खालच्या भागाची डायग्राम ड्रॉ करू, कारण वरचं तर तुम्हाला समजलं असेल की कोणाला काय म्हणतात, कसं म्हणतात, कशा प्रकारे ते कार्य करतात. तर आपण इथून खाली बघूया की नेमकं काय काय आणि कशा कशा प्रकारे असतं. आता हा घसा झाला, ही ग्रासिका आणि ही श्वासनलिका. तर या ठिकाणी सांगतो, हा घसा झाला, ही काय झाली रे, श्वासनलिका. श्वासनलिका ज्याला ट्रॅचिया म्हणतो. आणि हे काय आहे रे, हे आहे मित्रांनो माहित आहे का आपली काय रे, ग्रासिका, ज्याला इसोफेगस म्हणून ओळखलं जातं. ग्रासिका कुठपर्यंत पसरलेली असते या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. कळलं का, ग्रासिका कुठपर्यंत पसरलेली असते जर बघितलं तर ग्रासिका मित्रांनो माहित आहे का पुढे कुठपर्यंत पसरलेली असते, तर पुढची डायग्राम आहे जठरापर्यंत ग्रासिका पसरलेली असते. हे आहे आपलं जठर. कळलं का, स्टमक म्हणतो आपण ज्याला. हे वरती आहे घसा आणि दोघांच्या मध्यंतरी जो अन्ननलिकेचा भाग प्रेझेंट आहे त्या अन्ननलिकेच्या भागाला म्हणतो आपण ग्रासिका. आता मला सांगा, वरतून आलेला अन्नकण मला सांगा अशा प्रकारे या ग्रासिकेमध्ये येत असतो मित्रांनो. कळलं का, ग्रासिकेमध्ये येत असतो. कळलं का. आता मला सांगा, या ग्रासिकेमध्ये आलेला अन्नकण पुढे कुठपर्यंत जातं मित्रांनो माहित आहे का, जठरापर्यंत जातो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा या ग्रासिकेमध्ये जर बघितलं तर काय होतं माहित आहे का, ह्या ग्रासिकेची लांबी बघा किती आहे, 25 सेंटीमीटर लांबीची ग्रासिका मानवामध्ये प्रेझेंट असते विद्यार्थी मित्रांनो. आता मला सांगा, आणि इकडे काय जाणार आहे, तर मी थोड्या वेळाखाली सांगितलं तुम्हाला, या दिशेने जाणार म्हणजे कोणतं, ऑक्सिजनयुक्त हवा जाते. ऑक्सिजनयुक्त हवा जाते. आता बघा सर, ग्रासिकेचं कार्य काय आहे, तर ग्रासिकेचं कार्य काही एकदम विशिष्ट नाही आहे मित्रांनो. सिंपल कार्य असं आहे की ग्रासिका हा अन्ननलिकेचा भाग आहे जी घशापासून ते जठरापर्यंत पसरलेली असते. 25 सेंटीमीटर त्याची काय आहे रे, लांबी असते. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा सर, या ग्रासिकेमध्ये अन्नाचं पचन किंवा शोषण होतो का, तर नाही होत मित्रांनो. कळलं का, जर बघितलं ग्रासिकेमध्ये कोणत्याही प्रकारचं अन्नाचं पचन किंवा शोषण यानी डायजेशन अँड अब्सॉर्प्शन होत नाही. म्हणजे सेम घशासारखी परिस्थिती ह्याचं आहे. मग कार्य काय आहे, तर ग्रासिकेचं कार्य एकच आहे, घशाकडून आलेल्या अन्नाला जठरापर्यंत पाठवण्याचं कार्य, त्या अन्नाचं वहन करण्याचं कार्य जर कोणाचा असेल तर तो ग्रासिकेचा आहे. कळलं का, ग्रासिकेमध्ये कोणत्याही प्रकारचं अन्नाचं पचन किंवा शोषण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या ग्रंथी प्रेझेंट नसते. जसं माउथमध्ये ग्रंथी प्रेझेंट होत्या, आपल्या मुखामध्ये ग्रंथी प्रेझेंट होत्या कर्बोदकाच्या पचनासाठी टायलिनची निर्मिती करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या रसायन तयार करणाऱ्या, तशा प्रकारच्या ग्रंथी न घशात प्रेझेंट होती न ग्रासिकेमध्ये प्रेझेंट आहे, ज्याला इसोफेगस म्हणतात मित्रांनो. आता बघा, ग्रासिकेमध्ये जो अन्न खाली सरकतो, तो अन्न खाली सरकतो त्या प्रक्रियेला परिचालन पद्धत म्हणतात मित्रांनो. परिचालन पद्धत म्हणजे काय रे, की अन्नकण खाली सरकत असताना ही ग्रासिका अंकुंचन आणि प्रसरण करत असते. कशी रे, तर अशा प्रकारची ही ग्रासिका अंकुंचन आणि प्रसरण करते. जसं एखादं अजगर, एखादं पायथन एखाद्या प्राण्याला गिळत असताना जसं तो अंकुंचन आणि प्रसरण करत असतं, त्या पद्धतीने अन्न या ग्रासिकेमधून खाली सरकत असतो. आणि जेव्हा अन्न हे अंकुंचन आणि प्रसरणाच्या स्वरूपात पुढे सरकत असतो, जसं एखाद्या रबरमध्ये आपण काही पदार्थ टाकतो आणि त्याला पुढे पुढे ढकलत असतो, त्यानुसार काय मित्रांनो माहित आहे का, अन्नकण ह्याच्यामधून खाली येत असतो. आणि अशा प्रकारे अन्नकण खाली येत असेल तर त्या पद्धतीला परिचालन पद्धत म्हणून ओळखलं जातं. तर आपल्याला समजणं गरजेचं आहे. आयोग विचारू शकतं ग्रासिकेमध्ये अन्न कोणत्या पद्धतीद्वारे वहन होतो, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे परिचालन पद्धतीद्वारे ग्रासिकेमध्ये अन्न काय होत असतो, घशापासून जठरापर्यंत येत असतो मित्रांनो. आता बघा, या ग्रासिकेच्या दोन्ही तोंडावर 2 पडदे असतात. बारकाईने लक्ष द्या मित्रांनो. काय आहे, दोन्ही तोंडावर 2 पडदे असतात, एक वरच्या भागाला आणि एक खालच्या भागाला. या पडद्यांना जर आपण काय म्हणत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो,
हा पडदे जे आहेत यांना म्हणतात मित्रांनो माहित आहे का, स्पिन्स्टर. आयोग विचारू शकतं मित्रांनो, इपिग्लॉटिस कुठं प्रेझेंट असतं, स्पिन्स्टर कुठं प्रेझेंट असतं, हे तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर सांगता यायला पाहिजे. याला पण स्पिन्स्टर म्हणतात, कोरेला का याला पण स्पिन्स्टर म्हणतात. म्हणजे दोन स्पिन्स्टर आहेत, एक ग्रासिकेच्या सुरुवातीच्या भागाला आणि दुसरं म्हणजे काय, ग्रासिकेच्या शेवटच्या भागाला. जो वरच्या भागाचा स्पिन्स्टर आहे त्याला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला अप्पर स्पिन्स्टर म्हणतात, आणि जो खाली प्रेझेंट आहे त्याला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला लोअर स्पिन्स्टर म्हणतात. आता बघा सर, या दोन्ही पडद्याचं काम काय आहे? दोन्ही पडद्याचं काम आहे बघा, अप्पर स्पिन्स्टरचं काम आहे ग्रासिकेमध्ये आलेल्या अन्नाला रिटर्न घशामध्ये न जाऊ देणे मित्रांनो, कळलं का, न जाऊ देणे. त्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो लोअर स्पिन्स्टरचं काम आहे जठरातील अन्न काय आहे, रिटर्न न जाऊ देणे, कळलं का, जठरातील अन्नांना रिटर्न ग्रासिकेमध्ये न जाऊ देणे हे लोअर स्पिन्स्टरचं काम आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का, अप्पर स्पिन्स्टर जो आहे याला एका नावाने ओळखलं जातं मित्रांनो, कोरेला का, याला काय आहे, एका नावाने ओळखलं जातं. कोणत्या नावाने ओळखलं जातं मी तुम्हाला सांगतो बघा. अप्पर स्पिन्स्टर जो आहे हा ऐच्छिक म्हणून ओळखलं जातो मित्रांनो. काय ओळखलं जाईल रे, ऐच्छिक, ज्याला व्हॉलेंटरी म्हणतात. व्हॉलेंटरी म्हणजे काय रे, आपल्या इच्छेनुसार कार्य करणारा. म्हणजे या वरच्या पडद्याला आपण पाहिजे तेव्हा उघडू शकतो किंवा पाहिजे तेव्हा बंद करू शकतो मित्रांनो. जेव्हा आपण घास माऊथमध्ये असतं तर घास गिळायचं की नाही गिळायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. घास गिळायचं असेल तर आपण जेव्हा गिळत असतो तेव्हाच गिळलं जातं ना, असं थोडी आहे की चावत राहिलं ऑटोमॅटिक घास गिळलं गेलं, नाही, आपण गिळतो. म्हणजे ह्या अप्पर स्पिन्स्टरला उलगडून अन्नकणाला खाली पाठवण्याचं काम आपण स्वतः करत असतो, म्हणजे आपल्या इच्छेनुसार करत असतो. जर आपल्याला वाटलं की अन्नकणाला खाली पाठवायचं नाहीये तर आपण माऊथमध्येच त्या अन्नाला ठेवू शकतो, आपण पलीकडे पाठवू शकत नाही. आपल्या इच्छेनुसार जर कार्य करत असेल यांना आपण ऐच्छिक म्हणतो किंवा याला आपण व्हॉलेंटरी म्हणून ओळखलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का, शरीरातील असे अवयव जे आपल्या इच्छेनुसार कार्य करतात त्यांना ऐच्छिक म्हणतो. जसं हाताचं मोमेंट असेल, जीभ असेल, हे सगळे जे आहेत हे ऐच्छिक आहेत मित्रांनो. का, कारण आपल्या इच्छेनुसार कार्य करतात. आणि मित्रांनो माहीत आहे का, जे घटक किंवा जे अवयव ऐच्छिक असतात, कोरेला करे ऐच्छिक असतात, त्यांची निर्मिती जर बघितली, त्यांची निर्मिती ही कशापासून झालेली असते माहीत आहे का, स्केलेटल मसल पासून झालेली असते. स्केलेटल मसल म्हणजे कोणते स्नायू असतात रे, तर स्केलेटल मसल्स हे जे स्नायू आहेत किंवा हे मसल्स आहेत त्यांच्यापासून जे अवयव शरीरात तयार झाले ते सगळेचे सगळे अवयव आपल्या इच्छेनुसार कार्य करतात. शरीरात 3 प्रकारची मसल असते मित्रांनो, एक स्केलेटल मसल, दुसरं स्मूथ मसल आणि तिसरं कार्डियक मसल. कळालं का, किती प्रकारच्या, 3 प्रकारच्या. 3 प्रकारापैकी जे स्केलेटल मसल्स आहे त्याच्यापासून तयार झालेले जे काही अवयव आहेत ते विद्यार्थी मित्रांनो ऐच्छिक असतात, आपल्या इच्छेनुसार कार्य करतात. जसं आपली जीभ आहे, जीभाची मुवमेंट आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतो. हात आहेत, बोटं आहेत, पाय आहे, हे आपल्या इच्छेनुसार त्याचं कार्य करू शकतो. तर हे सगळे अवयव कशापासून बनलेले असतील, स्केलेटल मसलपासून बनलेले असतात. स्केलेटल मसलचा अर्थ आहे अशी मसल जी हाडाला जोडलेली असते दोन्ही बाजूने, त्याला आपण स्केलेटल मसल्स म्हणतो. आणि हाडाला जोडल्यामुळे हाड आपल्या नियंत्रणात असतं, आणि हाड नियंत्रणात असल्यामुळं मला सांगा आपण काय करू शकतो माहीत आहे की या अवयवांवर नियंत्रण प्रस्थापित करू शकतो मित्रांनो. कळलं का. आता बघा, जो लोअर स्पिन्स्टर आहे, ह्या लोअर स्पिन्स्टरच्या बाबतीत जर बघितलं तर मित्रांनो हा अनैच्छिक आहे. अनैच्छिकचा अर्थ आहे इनव्हॉलेंटरी. इनव्हॉलेंटरीचा अर्थ आहे आपल्या नियंत्रणात नाही मित्रांनो, कोरेला का, आणि आपल्या नियंत्रणानुसार कार्य करत नाही. मला सांगा, गिळलं गेलेलं अन्न आपण काय आपल्या इच्छेनुसार बाहेर काढू नाही शकत. घास गिळल्यानंतर त्याला बाहेर काढता येतं का, नाही काढता येत मित्रांनो. कळलं का, त्याला बाहेर काढता येत नाही. कारण हे कशापासून बनलेलं आहे, तर हे बनलेलं आहे स्मूथ मसलपासून मित्रांनो. कारण जे स्मूथ मसल्सपासून बनलेले असतात ते सगळेचे सगळे अनैच्छिक असतात, ते इनव्हॉलेंटरी असतात, ते आपल्या इच्छेनुसार कार्य करत
करत नाही हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपलं लिव्हर असेल, आपली किडनी असेल, आपलं स्वादुपिंड असेल, हे आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही, म्हणजे ते स्मूथ मसलपासून काय आहे, बनलेलं आहे मित्रांनो. तिसरं आहे कार्डियक मसल. हृदयाची जी निर्मिती आहे त्याच्यामध्ये कार्डियक मसल्स असतात आणि कार्डियक मसल पण इनव्हॉलेंटरी असतात, अनैच्छिक असतात. हृदयामध्ये कार्डियक मसल असते. बाकी शरीराचा असा भाग की ज्याच्यावर आपलं नियंत्रण आहे त्याच्यामध्ये स्केलेटल मसल्स असते आणि ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही आहे त्याच्यामध्ये स्मूथ मसल्स असते. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पडदा आहे, अन्नकण जो काही मला सांगा, अन्नकण मला सांगा, जो जठरात आलेला आहे, जठरात आलेल्या अन्नकणाला रिटर्न काढता येत नाही का? कारण की या ठिकाणी असणारा हा पडदा अनैच्छिक आहे, ज्याला लोअर स्पिन्स्टर म्हणतो, जो स्मूथ मसलपासून बनलेला आहे. परंतु सर कधी कधी उलटी होते, ओमेटिंग होते. उलटी किंवा ओमेटिंग कधी होतं मित्रांनो माहीत आहे का? जर या ठिकाणी जठरामध्ये हालचाल निर्माण झाली तर त्यावेळेस ओमेटिंग होतं. जसं मला सांगा, तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाल्लं असेल आणि जठरामध्ये अन्नाचा साठा जास्त झाला असेल तर हा पडदा ऑटोमॅटिकली उलगडला जातो. तो आपण उलगडत नाही मित्रांनो. कोरेला का? तो आपण उलगडत नाही. आपण उलगडत नाही, पण आपण सर कधी कधी बोट टाकून पण ओमिटिंग केली जाते. काय माहिती आहे का? ब्रश वगैरे करताना तर त्यावेळेस पण आपण बोट ह्याच्यासाठी टाकतो, कारण बोट टाकल्यामुळे लोअर स्पिन्स्टर त्याच्याने काय होईल रे, प्रभावित होतं आणि त्या कारणामुळे मधला अन्न बाहेर येण्याची शक्यता असते मित्रांनो. मानवच नाही मित्रांनो, माहीत आहे का? जे काही मांसाहारी खाणारे प्राणी आहेत, तुम्ही कधी बघितलं असेल, वाघ असेल, सिंह असेल, मांजर असेल, कुत्रा असेल, हे जेव्हा असं काहीतरी खाऊन जातात आणि त्यांना कळतं की त्याला पचन करणं एवढं सोपं नाही आहे, ते पचन करू शकत नाही, हे जेव्हा त्याला समजतं तर ते काय करतात रे, ते चारा खायला सुरुवात करतात. कोरेला का? तुम्ही म्हणताल सर वाघ चारा खातो का? हो, यस मित्रांनो. पण कधी खातं माहीत आहे का तो चारा? कारण जर त्याला आतील असा अन्न जो त्याला पचन होऊ शकत नाही आणि तो त्याला त्रास देऊ राहिलं, त्या अन्नाला जर बाहेर काढायचं असेल, त्याला जर उलटी करायचं असेल, मानवाला उलटी करायचं असेल तर बोटाच्या साहाय्याने या पडद्यांना काय करू शकतो, प्रभावित करू शकतो. पण वाघ आणि सिंह तर डायरेक्ट तोंडामध्ये बोट टाकू शकत नाही मित्रांनो, कळालं का? मग ते चारा खातात आणि चारा खाल्ल्यानंतर हे पडदे प्रभावित होतात का? कारण चारा हा त्यांचा अन्न नाही आहे. जठराला वाटतं की हे कोणत्या प्रकारचं अन्न आलं, जो माझ्या कॅपॅसिटीचं नाही आहे. मग जठर काय करतं माहीत आहे का? त्याला रिटर्न टाकण्याचा प्रयत्न करतं. त्यावेळेस हा पडदा उलगडला जातो आणि त्यानंतर ते प्राणी काय होत असतात माहीत आहे का? ओमिटिंग करत असतात आणि त्यांच्या शरीरात चुकून गेलेल्या त्या अन्नाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे मला सांगा, ग्रासिकेचा रोल आहे. दोन्ही पडदे लक्षात ठेवा, अप्पर आणि लोअर, कोणत्या पद्धतीद्वारे अन्न येतो जठरापर्यंत ते लक्षात ठेवा. ग्रासिकेची लांबी काय आहे ते लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला परफेक्टली आणि चांगल्या प्रकारे काय आहे रे ते समजून येईल, कशा प्रकारे आणि काय असणार आहे. तर अपेक्षा करतो की तुम्हाला एवढा पार्ट हा क्लिअर झाला असेल. आता बघा, मुखामध्ये अन्नाचं पचन झालं, ग्रासिकेमध्ये आणि घशामध्ये कोणत्याच प्रकारचं अन्नाचं पचन झालं नाही. आता जर अन्न कुठं आलं असेल तर कुठं आलं रे, जठरामध्ये आलेलं आहे, ज्याला आपण स्टमक म्हणतो मित्रांनो. तर या स्टमकमध्ये जो आहे अन्नाचं पचन केलं जातं. म्हणजे एक जागा माउथ आहे, दुसरी जागा आता जर कुठं असेल तर स्टमक आहे, ज्याला आपण जठर म्हणत असतो. तर आपण आता जठराच्या बाबतीत बघून घेऊया की जठरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अन्नाचं पचन केलं जातं आणि कशा प्रकारे अन्नाचं काय केलं जाईल, पचन केलं जाईल. आता बघा, जठर जर बघितलं, जठर ज्याला आपण स्टमक म्हणतो मित्रांनो. तर आता काही लोक वाचत असताना काय वाचतात सर, जठराचा आकार जे अल्फाबेट सारखा असतो, कळलं का? 3 ते 4 काय तास त्याच्यात अन्न साठवलं जातं, ते तेवढं महत्त्वाचं नाही आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो काय असणार आहे. बघा, आता ही आहे ग्रासिका, ही आहे काय रे, ग्रासिका, आणि त्याच्या खाली असणार आहे हे काय मित्रांनो माहीत आहे का, जठर. कोरेला का? त्याच्या खाली काय असणार आहे, हे जठर असणार आहे. आता मला सांगा, हा एक पडदा आहे, हा एक पडदा आहे. या जठरामध्ये मला सांगा अशा प्रकारे अन्न आलेलं आहे. कोणतं अन्न आहे रे, कोणतं अन्न आहे, तर ग्रासिकेतून अन्न आलंय. बघा मित्रांनो, माहित आहे का, हा ग्रासिकेतला जो अन्न आहे याला बोलस म्हणतात, नुसतं अन्न म्हणत नाही. बोलस हा कुठं तयार होतो रे, आपल्या माउथमध्येच तयार होतोय. जेव्हा आपल्या माउथमध्ये
अन्न हा लाळेमध्ये मिक्स होतो त्यावेळेस लाळयुक्त अन्नाला बोलस म्हणतात मित्रांनो. तर आयोग कधी कधी विचारतो की व्हॉट इज अ बोलस. बोलस काय आहे रे. लाळयुक्त अन्नाला आपण बोलस म्हणतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे, ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. तो बोलस मला सांगा लोअर स्पिन्स्टरच्या नंतर जठरात येतो, स्टमकमध्ये येतो. आता जठराची संरचना बघितली तर तुम्हाला कळेल की जठरामध्ये जो सर्वात पहिले भाग आहे त्या भागाला कार्डियक भाग म्हणून ओळखलं जातं. दुसरं या ठिकाणचा जो भाग आहे त्याला फंडस भाग म्हणून ओळखलं जातं. या शेवटी जो भाग आहे याला पायलोरिक भाग म्हणून ओळखलं जातं, कळलं का. आणि मधला जो आहे तो जठराची बॉडी म्हणून ओळखली जाते मित्रांनो. आयोग कधी कधी या भागाच्या संबंधित प्रश्न विचारू शकतो. आयोग विचारू शकतो की कार्डियक हा कोणाचा भाग आहे. तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की सर कार्डियक हा जठराचा ग्रासिकेकडच्या भागाचं नाव आहे. फंडस हा या ठिकाणचा भाग, बॉडी आणि पायलोरिक हे 4 भागामध्ये आपलं जठर विभागलेला असतो. बघा जो फंडस आहे हा वरचा भाग आहे थैलीचा. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अन्न नसतं मित्रांनो. कोरलेकार या ठिकाणचं हा फंडस जो आहे कळलं का. हा जो फंडस आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अन्न नसतं. या ठिकाणी फक्त हवा प्रेझेंट असते, यानी काय रे गॅस प्रेझेंट असते मित्रांनो. का. कारण की वरचा भाग आहे, जसं एखादं बलून तुम्ही जर अशा प्रकारे वरती ताणून धरलं, बलूनमध्ये अन्न टाकलं आणि बलूनला उचललं, तर बलूनला उचलल्यानंतर वरच्या भागात मला सांगा हवाच प्रेझेंट असते ना, अन्न खाली प्रेझेंट असं ताणलं गेल्यामुळे. तशाच प्रकारचा हा वरचा भाग जो आहे या ठिकाणी अन्न नसतो, अन्न खाली असतो या ठिकाणी. म्हणून त्याच्यामध्ये ओन्ली गॅस प्रेझेंट असतं. फंडस भागामध्ये ओन्ली हवा प्रेझेंट असते. बघा मित्रांनो जठरामध्ये आलेला अन्न कोणकोणत्या प्रकारचं. तर या जठरामध्ये मला सांगा काही प्रमाणात पचन झालेला, काही प्रमाणात न पचन झालेला कर्बोदके आहे. या जठरामध्ये मला सांगा प्रथिने आहे. या जठरामध्ये मला सांगा मेद आहे. तर मला सांगा मग या तिघांचंच पचन करायचं ना पचन संस्थेमध्ये. जीवनसत्व आणि खनिजे हे ऑलरेडी साध्या स्वरूपात आहेत. आता बघा कर्बोदके, प्रथिने, मेद हे 3 घटक प्रेझेंट आहेत, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता बघा कर्बोदके, प्रथिने, मेद या तिघांच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला सांगतो की जठराला निसर्गाने सांगितलं की भाऊ तुला फक्त आणि फक्त जर कशाचं पचन करायचं असेल मेजर प्रमाणामध्ये तर तुला पचन करायचंय फक्त आणि फक्त कोणाचं माहित आहे का. प्रथिनेचं. हे कुणी सांगितलं मित्रांनो माहित आहे का. या निसर्गाने जठराला सांगितलंय. जठराला सांगितलंय की माऊथमध्ये प्रथिनेचं पचन झालेलं नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला कशाचं पचन करायचे प्रथिनेचं. बाकी कर्बोदके किंवा मेदाचं नाही केलंस तरी चालतं, कळालं का. किंवा तुझ्या मनावर. परंतु मुख्यतः पचन जर कोणाची करायचं असेल तर कोणाचं प्रथिनेचं पचन करायचंय. तुम्ही बघितलं असेल माऊथमध्ये प्रथिनेचं पचन होत नाही. तर मला सांगा प्रथिनेच्या पचनाची सुरुवात मला सांगा जर कुठून होत असेल तर पचनाची सुरुवात कुठून होते. जठरापासून होते. यानी कशापासून होते. स्टमक पासून होते. ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. जो जठरामध्ये जो आहे प्रथिनेच्या पचनाची सुरुवात होते. आयोग प्रश्न विचारतं कर्बोदकाच्या पचनाची सुरुवात कुठून. तुमचं उत्तर असायला पाहिजे माउथ पासून. आयोगाने विचारलं की प्रथिनेच्या पचनाची सुरुवात कुठून तर तुमचं उत्तर असायला पाहिजे जठरापासून मित्रांनो. आता बघा जठरामध्ये प्रथिनेचं तर पचन करायचं आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो या जठरामध्ये प्रथिनेच्या पचनासाठी पेप्सिन नावाच्या रसायनाची गरज असते. कशाची. पेप्सिन नावाच्या रसायनाची गरज आहे. पेप्सिन हा एक विकर आहे, एक एन्झाईम आहे. हा एन्झाईम या प्रथिनेचे तुकडे करून त्याचं रूपांतर साध्या प्रथिनात करणार असतो, ज्याला ॲमिनो ॲसिड म्हणतो, ॲमिनो आम्ल म्हणतो मित्रांनो. कोरेल का. मग मला सांगा प्रथिनेचं पचन करण्याची जबाबदारी पेप्सिनवर सोपवली, पण पेप्सिनची निर्मिती कोण करणार. कळलं का. पेप्सिनची निर्मिती कोण करणार. पेप्सिनची निर्मिती करणाऱ्या काही जठर ग्रंथी प्रेझेंट असतात. जठर ग्रंथी यांनी काय रे, ज्याला आपण काय म्हणतो गॅस्ट्रिक ग्लँड म्हणतो. या गॅस्ट्रिक ग्लँड या पेप्सिनची निर्मिती करतात. आता बघा या जठर ग्रंथी कुठं प्रेझेंट आहेत ह्याचं आपल्याला शोध घ्यावा लागेल.
जेव्हा आपण हे जठर ग्रंथी कुठं आहेत जे जठर रस निर्माण करतात आणि ज्या जठर रसामध्ये पेप्सिन असतो आणि त्या पेप्सिनच्या साहाय्याने जठरामध्ये प्रथिनेचं पचन घडून आणलं जाणार आहे. जेव्हा हे सगळं बघितलं गेलं तेव्हा या जठराच्या आतमध्ये जाऊन आपण बघतो किंवा शोधतो की जठर ग्रंथी कुठं प्रेझेंट आहेत. तर जठर ग्रंथी बघण्यासाठी आपल्याला या जठराला उलगडावं लागेल आणि जेव्हा जठराला आपण उलगडतो तेव्हा तुम्हाला आढळतं मित्रांनो की हे जठर जे आहे जठराच्या या भित्तिका आहेत, या भित्तिकेच्या आतमध्ये मला सांगा जठर ग्रंथी प्रेझेंट असू शकतात. हे आपल्याला डाऊट आला असं समजा. आणि जेव्हा या जठराच्या भित्तिका आहेत या भित्तिकेला उलगडलं तेव्हा कळालं की जठराच्या भित्तिका या किती थराच्या बनलेल्या असतात, 4 थराच्या बनलेल्या असतात आणि त्या 4 थराच्या आतमध्येच कुठंतरी मला सांगा या जठर ग्रंथी प्रेझेंट आहेत ज्या जठर रस निर्माण करतात आणि त्या कारणामुळे प्रथिनेचं पचन जो आहे या जठराच्या आतमध्ये होतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर आपण पहिल्यांदा या जठर भित्तिकेचे 4 थर बघूया, मग त्यानंतर आतमध्ये जाऊन बघूया जठर ग्रंथी कुठं प्रेझेंट असतात आणि ते कशा प्रकारे अन्नाचं पचन करत असतात आणि प्रथिनेचं पचन करत असतात. मित्रांनो आता बघा, जर मी म्हटलं की सर अशा प्रकारचा हा जठर आहे, या जठराच्या या भित्तिका आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं या भित्तिका आणि वॉल जठराच्या ज्या असतात किती थराच्या असतात माहिती आहे का, 4 थराच्या असतात. जेव्हा मित्रांनो माहित आहे का या वॉलला उलगडलं गेलं, जेव्हा या वॉलला उलगडलं गेलं तेव्हा समजलं की ही वॉल किती थराची आहे. अशा प्रकारे 4 थराची वॉल प्रेझेंट आहे. ही सर्वात आतमधील वॉल आहे, यानंतर ही 2 नंबरची, ही 3 नंबरची आणि ही काय रे 4 नंबरची वॉल प्रेझेंट आहे. सर्वात आतील जी वॉल आहे वॉलचं जो आवरण आहे भित्तिकेचं जो लेयर आहे त्याला म्हणतात म्युकोसा, कळलं का. त्यानंतर सेकंड जी आहे त्याला म्हणतात सब म्युकोसा आणि त्यानंतर तिसरी जी आहे त्याला म्हणतात मस्कुलरीज, कळलं का. आणि चौथा आहे त्याला म्हणतात मित्रांनो माहित आहे का सेरोसा. बघा या 4 थरापासून जी आहे आपली ही जठर भित्तिका बनलेली आहे. मित्रांनो आयोग 100% येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रश्न विचारेल जठर भित्तिकेचे क्रम आतून बाहेर सांगा किंवा बाहेरून आतमध्ये. जर आतून बाहेर म्हटलं म्युकोसा, सबम्युकोसा, मस्कुलरीज आणि सेरोसा आणि जर बाहेरून आतमध्ये जर म्हटलं तर सेरोसा, मस्कुलरीज, सबम्युकोसा आणि म्युकोसा हे 4 थरामध्ये जठराच्या या वॉल या भित्तिका काय झालेली आहे रे, विभागलेली आहे. जेव्हा नंतर बघितलं गेलं तेव्हा कळालं की या जठराच्या भित्तिकेमध्ये हे 4 थर नाही आहेत. पूर्ण अन्ननलिकेमध्ये, कळलं का रे, पूर्ण अन्ननलिकेची भित्तिका जर तुम्ही उलगडून बघितली तर त्यानंतर दिसलं की पूर्ण अन्ननलिकेच्या भित्तिका पण या 4च थरापासून बनलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ जर तुम्ही ग्रासिकेची भित्तिका उलगडली तर तुम्हाला हे 4 थर आढळतील, जठराची भित्तिका उलगडली तर 4 थर आढळतील. हे लहान आतड्याच्या भित्तिकेमध्ये पण हेच 4 थर असतील, मोठ्या आतड्याच्या भित्तिकेमध्ये पण काय आहे हेच 4 थर काय मित्रांनो माहित आहे का आढळतील. ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग जर आयोगाने विचारलं काय विचारलं की सर आयोगाने विचारलं काय विचारलं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अन्ननलिकेच्या भित्तिकेचा क्रम सांगा. आतून बाहेर विचारलं तर हेच लिहायचं म्युकोसा, सबम्युकोसा, मस्कुलरीज आणि सेरोसा. आणि बाहेरून आतमध्ये सांगितलं तर सेरोसा, मस्कुलरीज, सबम्युकोसा आणि म्युकोसा हे 4 थर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ते जठराच्या भित्तिकेचे तसेच अन्ननलिकेच्या भित्तिकेचे हे थर आहेत. परंतु जर बघितलं तर अन्ननलिकेच्या काही भागामध्ये हा जो म्युकोसा सर्वात आतील थर आहे हा मॉडिफाईड झालेला आहे. मित्रांनो काय झालेला आहे त्याच्यात थोडं बदल झालेला आहे. 2 ठिकाणी बदल आहे. एक म्हणजे काय जठरातील म्हणजे जो काय आहे बदल आहे आणि दुसरं म्हणजे जर बघितलं तर लहान आतडे या 2 अन्ननलिकेच्या भागामध्ये या सर्वात आतील थरात काय रे बदल झालेला आहे. जठराच्या आतमध्ये पण म्युकोसा अशा प्रकारे थोडं खडबडीत आहे. या ठिकाणी लहान आतड्याच्या आतमध्ये पण म्युकोसा अशा प्रकारे खडबडीत आहे. तर दोन्ही ठिकाणी खडबडीत आपल्याला म्युकोसा आढळतं.
लहान आतड्याच्या आतमध्ये म्युकोसाच्या खडबडीत भागाला आपण विलाय म्हणून ओळखलं जातं. काय म्हणतो रे आपण? काय म्हणतो? विलाय म्हणून ओळखलं जातं. आणि जठरातील खडबडीत भागाला जर आपण काय म्हणत असेल तर मित्रांनो माहित आहे का, जठरातील आपण खडबडीत भागाला काय म्हणतो आपण? म्युकोसल रुगे म्हणून ओळखलं जातं. म्युकोसल रुगे म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर आयोगाने जर विचारलं की विलाय हा कशापासून बनलेला आहे, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे लहान आतड्याचा म्युकोसा नावाचा जो भित्तिकेचा सर्वात आतील थर आहे त्याच्यात मॉडिफाईड होऊन विलाय बनलेला आहे. म्युकोसल रुगे कुठं प्रेझेंट आहे, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे जठरातील म्युकोसामध्ये खडबडीत भाग जो तयार झालाय त्याला आपण म्युकोसल रुगे म्हणतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे दोन्ही का तयार झाले या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळाने मिळून जाईल. आता बघा हे 4 थर सापडले. आता आपल्याला शोधायचं काय होतं रे या 4 थरामध्ये? आपल्याला शोधायचं होतं प्रथिनेचं पचन करणारा पेप्सिन जो आहे, प्रथिनेचं पचन करणारा हा पेप्सिन जो आहे या जठराच्या 4 भित्तिकेमध्ये कुठं आहे बुवा. नंतर कळालं की या 4 थरापैकी सर्वात आतील जो थर आहे ज्याला आपण काय म्हणतो म्युकोसा, ह्याच्यामध्ये मित्रांनो माहित आहे का जठर ग्रंथी प्रेझेंट आहेत, गॅस्ट्रिक ग्लँड प्रेझेंट आहेत. तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की खालीलपैकी कोणत्या भागामध्ये जठर ग्रंथी प्रेझेंट आहेत, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे जठराच्या म्युकोसा जो सर्वात आतील थर आहे ज्याच्यामध्ये जठर ग्रंथी प्रेझेंट आहेत. आता बघा आपण जाऊया जठर ग्रंथीच्या आतमध्ये आणि बघूया की कोणती ग्रंथी कोणत्या प्रकारचं रसायन निर्माण करते. पहिल्यांदा बघा मी काय म्हटलो रे, जठराच्या भित्तिका 4 थरापासून बनलेल्या आहेत. कोणकोणत्या? सर्वात पहिलं आहे म्युकोसा, त्यानंतर सेकंड आहे सबम्युकोसा, त्यानंतर जर बघितलं तिसरा आहे त्याला मस्कुलरीज कळलं का, आणि चौथा आहे ज्याला म्हणतात सेरोसा. या 4 थरापासून जठर भित्तिका बनलेल्या आहेत. ज्यामध्ये मी तुम्हाला काय म्हटलं रे, सर्वात आतील थरामध्ये यानी म्युकोसामध्ये जर काय प्रेझेंट असेल तर म्युकोसामध्ये जठर ग्रंथी प्रेझेंट आहेत जे काय रे, ज्याला म्हणतो आपण गॅस्ट्रिक ग्लँड. आता बघा आयोग प्रश्न विचारू शकतं की जठर ग्रंथी कुठं उपस्थित असतात, तर सांगता यायला पाहिजे म्युकोसामध्ये. आता बघा ही जठर ग्रंथी 3 प्रकारच्या असतात. कोणकोणत्या? सर्वात पहिली जर बघितलं तर त्याला म्हणतात कार्डियक ग्लँड कळलं का. त्यानंतर सेकंड जर बघितलं त्याला म्हणतात फंडस ग्लँड. आणि मित्रांनो माहित आहे का, त्यानंतर तिसरं जर बघितलं तर त्याला म्हणतात पायलोरिक ग्लँड. या 3 ग्रंथी मला सांगा कुठं आढळतात माहित आहे? आपल्या जठराच्या आतमध्ये. हे कसे नाव पडले रे? ज्या जठराच्या भागात आढळतात त्यानुसार हे नाव पडले. जसं उदाहरणार्थ या ठिकाणी सांगतो बघा, या ठिकाणी सांगतो हे बघा, हे कार्डियक आहे तर याला कार्डियक ग्लँड नाव दिलं. या भागातील ग्रंथीला हे फंडस आहे मग या भागातील ग्रंथीला फंडस नाव दिलं कळलं का. आणि हे या ठिकाणी आहे म्हणून ह्याला काय रे, पायलोरिक ग्लँड नाव दिलं. ज्या भागात आढळतात त्यानुसार या ग्रंथीला नाव दिलं गेलंय. आयोग विचारू शकतं पायलोरिक ग्लँड कुठं असतं, कार्डियक ग्लँड कुठं असतं, फंडस ग्लँड कुठं असतं. तुम्हाला कळायला पाहिजे की सगळेचे सगळे कुठं प्रेझेंट असतात माहिती आहे का, जठराच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. बघा या तिन्ही ग्रंथीमध्ये काही स्पेसिफिक पेशी असतात मित्रांनो कळलं का. काय असतात? काही पेशी असतात यानी काही सेल असतात. ज्या पेशी ज्या सेल काही स्पेसिफिक रसायनांची निर्मिती करत असतात मित्रांनो. आणि तेच रसायन जठराच्या आतमध्ये पचनाची प्रक्रिया काय करत असतात, पूर्ण करत असतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग सर कोणकोणत्या पेशी प्रेझेंट असतात? सर्वात पहिलं जर बघितलं तर ती असते मित्रांनो माहित आहे का, पेप्टिक सेल किंवा त्याला म्हणतात चीप सेल कळलं का, त्याला म्हणतात चीप सेल म्हणून ओळखलं जातं. दुसरी जर बघितलं तर त्याला म्हणतात मित्रांनो माहित आहे का, ऑक्झेंटिक सेल किंवा त्याला म्हणतात
पॅरायटल सेल म्हणून ओळखलं जातं दुसरी. आणि तिसरी जी आहे त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला म्युकस नेक सेल म्हणतात किंवा त्याला गॉबलेट सेल म्हणून पण ओळखलं जातं. तर अशा प्रकारचे मला सांगा 3 प्रकारच्या पेशी या जठर ग्रंथीमध्ये आपल्याला आढळताना दिसते. येणाऱ्या काळामध्ये आयोग तुम्हाला विचारेल पेप्टिक सेल यानी चिप सेल कुठं प्रेझेंट असते, ऑक्झेंटिक सेल यानी पॅरायटल सेल कुठं प्रेझेंट असते, म्युकस नेक सेल यानी काय गॉबलेट सेल कुठं प्रेझेंट असते, हे तुम्हाला काय प्रश्न येण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा जर बघितलं तर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे की हे कोणत्या भागात प्रेझेंट असतात. म्युकोसामध्ये, जसं जठरग्रंथी म्युकोसामध्ये, जठरग्रंथीमध्ये हे सेल म्युकोसामध्ये, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा या प्रत्येक पेशीला काम वाटून दिले. प्रत्येक पेशी वेगवेगळ्या रसायनांची काय करते रे, निर्मिती करते. जी सर्वात पहिली पेप्टिक सेल यानी चिप सेल ही काय करते रे, ही पेप्सिनोजीन नावाच्या रसायनांची निर्मिती करते. का? कारण प्रथिनेच्या पचनासाठी हे काय रे, पेप्सिनोजीन नावाच्या या रसायनांची निर्मिती करते. कोण? ही पेप्टिक चिप सेल. पेप्सिनोजीनला सांगितलं जातं जा तू काय कर, जठरातील असणाऱ्या काय कर, प्रथिनेचं पचन कर. हे कोणाला सांगितलं गेलं तर माहित आहे का, पेप्सिनोजीनला सांगितलं जातं. आता पेप्सिनोजीन जेव्हा मला सांगा जठरात जातो तर पेप्सिनोजीन हा काय असतो रे, हा असक्रिय असतो, हा इनॅक्टिव्ह असतो. ह्याच्यात कॅपॅबिलिटी नाही आहे की तो काय करेल, प्रथिनेचं पचन करेल. हे शरणागती पत्कारतं. हे म्हणतं भाऊ माझ्यात ती क्षमता नाही आहे, मी एवढं ताकदवान नाही आहे की मी काय करेल, प्रथिनेचं पचन करेल. हे आपल्याला समजणं गरजेचं. कोण सांगतं? पेप्सिनोजीन. म्हणजे पेप्सिनोजीन हा असक्रिय घटक आहे मित्रांनो, इनॅक्टिव्ह आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ज्याची निर्मिती पेप्टिक सेल आहे, चिप सेल आहे. आता मला सांगा या इनॅक्टिव्ह असणाऱ्या पेप्सिनोजीनला आपल्याला ॲक्टिव्ह करावं लागेल ना, कार्यरत करावं लागेल की जेणेकरून जठरातील प्रथिनेचं काय होईल, पचन होईल. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा यासाठी या पेप्सिनोजीनला ॲक्टिव्ह करण्यासाठी ऑक्झेंटिक सेलला पाठवलं जातं, पॅरायटल सेलला पाठवलं जातं. त्याला सांगितलं जातं काही कर पण ह्याच्या तोंडावर पाणी मार, म्हणजे हे झोपेतून उठेल पेप्सिनोजीन आणि गडबडीनं प्रथिनेच्या पचनाच्या कामाला लागेल मित्रांनो. ऑक्झेंटिक सेल पॅरायटल सेल HCl ची निर्मिती करतं. HCl काय आहे रे, एक प्रकारचं ॲसिड आहे मित्रांनो, कोरलं का, जो एक स्ट्रॉंग ॲसिड म्हणून कन्सिडर केला जातो. ज्याचा pH जर बघितलं तर हा 2च्या जवळपास आहे मित्रांनो. एवढं स्ट्रॉंग pH आहे. जर HCl हातावर पडलं तर मित्रांनो हात पण जळू शकतो. एवढं स्ट्रॉंग HCl मला सांगा जठराच्या आतमध्ये ऑक्झेंटिक सेल यानी पॅरायटल सेल तयार करते. कशासाठी पाठवलं रे त्याला, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडला ह्याच्यासाठी पाठवलं. त्याला सांगितलं पेप्सिनोजीन झोपेत आहे, तो इनॅक्टिव्ह आहे, तो ॲक्टिव्ह नाही आहे, तू काय कर, त्याला ॲक्टिव्ह कर, त्याच्या तोंडावर पाणी मार आणि त्याला सांगायला लाव की तुझं काम आता काय करायचंय माहित आहे का, पचन करायचंय. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा जर बघितलं तर HCl काय करतो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. HCl काय करतो, हा जो पेप्सिनोजीन आहे, कळलं का, हा जो पेप्सिनोजीन आहे, हा पेप्सिनोजीनचं रूपांतर काय करतो बघा. हा पेप्सिनोजीन जो आहे, या पेप्सिनोजीनचं रूपांतर मला सांगा हा HCl पेप्सिनमध्ये करतो. आणि पेप्सिन काय आहे रे, तर पेप्सिन हा एक ॲक्टिव्ह असणारा आहे आणि हे काय रे, इनॲक्टिव्ह आहे. तर मी बघा स्टेटमेंट कसं बनवतो, तर मला सांगा ऑक्झेंटिक सेल यानी पॅरायटल सेल इनॲक्टिव्ह असणाऱ्या पेप्सिनोजीनचं रूपांतर पेप्सिनमध्ये करते, जो एक ॲक्टिव्ह आहे. कशाच्या साहाय्याने, HCl ची निर्मिती करून, हायड्रोक्लोरिक ॲसिडची निर्मिती करून. मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल का की सर जठरामध्ये ॲसिड माध्यम का पाहिजे असतं, तर जठरामध्ये ॲसिड माध्यम ह्याच्यासाठी पाहिजे असतं प्रथिनेच्या पचनासाठी, कळलं का, किंवा अन्नाच्या काय रे, अन्नाच्या पचनासाठी जठराच्या आतमध्ये ॲसिड माध्यम लागावं लागतं.
काय लागतं ह्याचं सायंटिफिक रिझन आहे, जठरात डायरेक्ट पेप्सिन तयार होत नाही, तर जठरात पेप्सिनचा पूर्व घटक, पेप्सिनचा इनॅक्टिव्ह फॉर्म पेप्सिनोजिन तयार होतं आणि त्या पेप्सिनोजिनचं रूपांतर पेप्सिनमध्ये करण्यासाठी जठरात ॲसिड माध्यम लागतं, HCl लागतं, म्हणून जठरात हा आम्ल तयार केला जातो, ॲसिड. आणि अशा प्रकारे मला सांगा मग पेप्सिन हा तयार होतो आणि तो पेप्सिन काय करेल रे, तर तो पेप्सिन काय करेल मित्रांनो, या ठिकाणी सांगतो, हा पेप्सिन तयार झाला तर हा काय करेल, ह्याचं प्रथिनेचं काय करेल, पचन करतो, म्हणजे ह्याचा अर्थ प्रथिनेचं रूपांतर ॲमिनो ॲसिडमध्ये करतो. कारण प्रथिनेचं रूपांतर ॲमिनो ॲसिड करणे यालाच काय म्हणतो आपण, प्रथिनेचं पचन म्हणत असतो. कोणी केलं पेप्सिननी केलं. कोणी तयार केलं पेप्सिनला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजलेल्या आहेत. मग सर आता प्रथिनेचं पचन तर झाला, मग म्युकस नेक्स्ट सेलचा रोल काय आहे भाऊ माहीत आहे का, हा HCl एवढा स्ट्रॉंग आहे, जर हातावर पडलं तर हाताला होल तयार करू शकतं. मग एवढं स्ट्रॉंग HCl जर जठरामध्ये जास्त प्रमाणात तयार झाला तर मला सांगा जठराच्या या भित्तिकेला तो तोडू शकतो ना, कट करू शकतो. मग या HCl वर नियंत्रण असणं गरजेचं आहे का, कारण जठराच्या भित्तिकेला दुखापत निर्माण होऊ नये. म्हणून मित्रांनो काय माहित आहे का, म्युकस नेक्स्ट सेलला पाठवलं जी दोन रसायन तयार करते. एक असतं काय मित्रांनो माहित आहे का, बघा एक असतं त्याला आपण म्युकस म्हणतो मित्रांनो, एक जो आहे रसायन त्याला म्युकस म्हणतो आणि दुसरं रसायन असतं कोणतं रे, बायकार्बोनेट असतं. आणि मित्रांनो दोन्हीचे दोन्ही रसायन हे आम्लारी असतात, यानी काय असतात रे, बेस असतात. का, कारण जर जठरात ॲसिडचं प्रमाण वाढायला लागलं आणि त्या कारणामुळे जठर भित्तिकेला धोका असेल तर त्यावेळेस म्युकस नेक्स्ट सेल आणि गॉबलेट सेल म्युकस आणि बायकार्बोनेट या आम्लारीची निर्मिती करते आणि जठरामध्ये मिसळते. का, कारण HCl वर नियंत्रण प्रस्थापित करावं म्हणून. कळलं का, म्हणजे हे कसं आहे रे माहीत आहे का, हिवाळ्यामध्ये अंघोळ करायची असेल तर गरम पाण्याची गरज आहे, पण गरम पाणी जर आवश्यकतेपेक्षा जास्त गरम झाला आणि अंगावर टाकलं तर कातडं निघून जाईल ना. यासाठी तू काय करशील, गरम पाणी लिमिटपेक्षा जर जास्त वाढलं तर त्याला कमी करण्यासाठी साईडला थंड पाण्याची बादली ठेवतो. गरम पाणी जास्त झालं तर त्याच्यामध्ये एक एक मग टाकतो त्या गरम पाण्यामध्ये, कशाचं, थंड पाण्याचं, जेणेकरून की गरम पाणी तर पाहिजे पण तो लिमिटेड गरम पाहिजे जो आपलं शरीर शोषू शकतो त्याला मित्रांनो. तर सेम HCl तर पाहिजे पण तो लिमिटेड पाहिजेच की जेवढं HCl जठर शोषू शकतो किंवा त्या ठिकाणी सहन करू शकतो. पण जर HClचं प्रमाण त्याच्यापेक्षा जास्त झालं मग त्याला नियंत्रित करण्यासाठी हे दोन रसायन त्याच्यामध्ये मिसळले जातात, ज्याची निर्मिती म्युकस आणि गॉबलेट सेल काय करत असते मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा फायनली पेप्सिन आला, त्याच्यानंतर HCl वर नियंत्रण प्रस्थापित झालं आणि या सगळ्या पेशी आल्या. ह्याच्याबद्दल आयोग काही जरी विचारलं तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे काय आणि कशा प्रकारे असणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आणखी काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, एवढं सगळं झाल्यानंतर जठरामध्ये मित्रांनो माहित आहे का एक आणखी असतं. काय असतं, जठरातील जी पायलोरिक ग्लँड आहे, कळलं का रे, पायलोरिक ग्लँड आहे, या पायलोरिक ग्लँडमध्ये एक जी सेल असते मित्रांनो. आणि हे जी सेल काय करते, एक गॅस्ट्रिन नावाचा, कळवलेला का रे, गॅस्ट्रिन नावाचा एक संप्रेरक तयार करते, ज्याला आपण काय म्हणतो रे, हार्मोन्स म्हणतो मित्रांनो. कळवलं का, हार्मोन्स म्हणतो. बाकीचे हे जे बघितलं आपण हे सगळेचे सगळे मला सांगा विकर आहेत. हे पण एन्झाईम आहे, हा पण एन्झाईम आहे, हा पण विकर आहे, हे पण काय रे, विकर आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ बाकी सगळे हे एन्झाईम्स आहेत, परंतु या जठरामध्ये जी सेल जी पायलोरिक ग्लँडमध्ये असते ते गॅस्ट्रिन नावाचा संप्रेरक तयार करते. हे काय करते रे, हे जठर ग्रंथीला मला सांगा उत्तेजित करणे हे त्याचं कार्य आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मला सांगा जर अन्न अशा प्रकारे जठरात येत असेल त्याच वेळेस मला सांगा हे सगळे रसायन तयार व्हायला पाहिजे ना. जर जठरात अन्न येत असेल तर हे सगळे रसायन तयार व्हायला पाहिजे. जठरात अन्नच येत नाहीये आणि हे सगळे रसायन तयार होत असेल तर HCl तर पूर्ण जठराला तोडून टाकेल. यासाठी या जठर ग्रंथींना कोणीतरी सांगायला पाहिजे की जठरात अन्न येतोय किंवा नाही येत.
तर जठरात अन्न येत असेल तर या जठर ग्रंथीला ओरडून सांगण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करतं रे? गॅस्ट्रिन करतं मित्रांनो. जसं सैराट या पिक्चरमध्ये तो लंगड्या त्या परशाला ओरडून सांगतो बघा. परशा जेव्हा डॅम मध्ये मासे पकडत असतो त्यावेळेस काय ओरडून सांगतो तो? आर्ची आली आर्ची म्हणून. त्या प्रकारचा हा गॅस्ट्रिन या जठर ग्रंथीला ओरडून सांगतं. काय सांगतं? अन्न आलं अन्न, तुम्ही काय करा? आता रसायनांची निर्मिती करायला सुरुवात करा. म्हणून मित्रांनो ह्याला इंग्लिश मधून जर बघितलं, स्टिम्युलेट, कळाला काय म्हणतो आपण? स्टिम्युलेट गॅस्ट्रिक ग्लँड हे कोण करतं? तर हे गॅस्ट्रिन नावाचा संप्रेरक करतं. जर आयोगाने विचारलं जठरातील संप्रेरक कोणतं, तुमचं उत्तर असायला पाहिजे गॅस्ट्रिन. आणि जर आयोगाने विचारलं विकर कोणतं, तुमचं उत्तर असायला पाहिजे पेप्सिनोजिन, पेप्सिन, म्युकस बायकार्बोनेट, HCl. ऑल दीज आर एन्झाईम्स अँड गॅस्ट्रिन्स आर काय रे? हार्मोन्स. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर बघा, यानंतर जर बघितलं आणखी एक पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो माहित आहे का, जे लहान मूल असतात, कळालं का, आणि अडल्ट, कळालं का, अडल्ट म्हणजेच काय रे? एक अडल्ट व्यक्ती, या दोघांमध्ये पण काय आहे? रेनिन नावाचा संप्रेरक असतं. कळालं का? रेनिन नावाचा संप्रेरक असतं. रेनिन नावाचा संप्रेरक काय करतं रे? तर दुधाचे पचन करतं मित्रांनो. कळालं का? दुधाचे काय करतो? पचन करतं. दुधाचे पचन करतं म्हणजे दुधामध्ये असणाऱ्या प्रथिनेचे पचन करण्याचं काम जर कोण करत असेल तर रेनिन करत असतो. जो रेनिन लहान मुलांमध्ये पण असतो आणि अडल्टमध्ये पण असतो. परंतु मित्रांनो माहित आहे का, जसं जसं वय वाढत जातं रेनिनचं प्रमाण जो आहे मित्रांनो माहित आहे का, कमी होत जातो. म्हणजे लहान मुलगा दुधाचं पचन जास्त करू शकतो का? कारण की त्याच्यामध्ये रेनिनचं प्रमाण मला सांगा काय असतं रे? जास्त असतं. परंतु जसं जसं वय वाढत जातं या रेनिनचं प्रमाण काय होत जातो? कमी होत जातो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मला सांगा दुधामध्ये असणारा जो प्रथिने आहे तर मला सांगा तो पॅराकेसिनच्या स्वरूपात असतं. आणि या पॅराकेसिनला हा रेनिन काय करत असतो मित्रांनो माहित आहे का? केसिनमध्ये करतो आणि त्यानंतर त्यांचं पचन घडून आणलं जातं. तर अशा प्रकारे रेनिन हा पण एक प्रकारचा विकर आहे जो जठरामध्ये आढळतो. जो दुधामध्ये असणाऱ्या प्रथिनेचं पचन करतो किंवा दुधाचे पचन करतो. वाढत्या वयानुसार त्याचं प्रमाण आपल्यामध्ये कमी होत जातं. म्हणून जे वय वाढले 70-80 वर्षाचे आहेत, एखादं एजेड कोरेल का, तर त्यांच्यामध्ये दुधाचं पचन करण्याची कॅपॅबिलिटी कमी होत जाते मित्रांनो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा हे झालं आपण काय बघितलं जठराच्या बाबतीत. दुसरी गोष्ट सर, जठरामध्ये मेदाचे पण पचन होते. मेदाचे काय आहे? पचन होते मित्रांनो. परंतु मला सांगा कुठं कसं होतं? तर जठरामध्ये लायपेजच्या साहाय्याने मेदाचं पचन होतं. पण हा लायपेज कुठून आलेला असतो रे? माउथ पासून आलेला असतो, जो मी तुम्हाला सांगितलं होतं. माउथमध्ये लिंग्युअल लायपेज नावाचा विकर तयार होतो जो जठरात आल्यानंतर मेदाचं पचन करतं, पण मायनर प्रमाणामध्ये, एकदम कमी प्रमाणामध्ये. तर जठरात मुख्य पचन तर प्रथिनेचंच होत असतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा या जठरामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्नाचे शोषण होत नाही मित्रांनो. कळलं का? शोषण होत नाही यानी काय रे? ऑब्सॉर्प्शन होत नाही. ही गोष्ट पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जठरात मला सांगा फक्त अन्नाचे काय केले जाईल तर पचन होतं. त्याचं ऑब्सॉर्प्शन होत नाही, रक्तात शोषले जात नाही. मग जठरात काय शोषलं जातं तर मित्रा जठरात फक्त आणि फक्त अल्कोहोल शोषलं जातं. कळालं का? अल्कोहोलचे काय होतं? शोषण होतं. जे लोक दारू पितात, अल्कोहोल ग्रहण करतात, त्यांच्यामध्ये जर बघितलं त्यांच्या जठरात त्या अल्कोहोलचं शोषण होतं, ऑब्सॉर्प्शन होतं. आता मला सांगा हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. एक गोष्ट सांगतो,
अल्कोहोल ग्रहण करणारे व्यक्ती मला सांगा काहीतरी खात असतात ज्याला चकना म्हणतात मित्रांनो, कोरेल का? ते का खातात त्याला सायंटिफिक रिझन असं आहे, दारू पीत असताना जर त्याच्यासोबत काही खात असेल तर जठरामध्ये त्याचं शोषण जो आहे तो हळूहळू होतो, कमी प्रमाणात होतो आणि या कारणामुळे लिव्हर आणि किडनीवर परिणाम पडत नाही, म्हणून अल्कोहोल ग्रहण करत असताना त्याच्यासोबत लोक काही ना काही खात असतात मित्रांनो. ह्याचं सायंटिफिक रिझन हे आहे की जठरातील अल्कोहोलचा शोषणला डिले करणे, त्याला काय थोडं थांबवणे, त्याला स्लो करणे हे त्याचं कारण आहे. तर अशा प्रकारे मला सांगा जठराच्या बाबतीत आपण पूर्ण बघितले. 3 ते 4 तास अन्न जठरात राहतं, कळालं का? 3 ते 4 तास अन्न जठरात राहतं, ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मला सांगा हे संपूर्ण पार्ट आपण बघितलेलं आहे. बाकीचा पार्ट लहान आतडे आपण पुढच्या भागात बघूया. पूर्ण डिटेल ॲनालिसिस केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना सायन्सची बॅच लावायची आहे त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करावं. कोणता आहे? 7875329274 कोरेल का? किंवा 87 66 99 24 59 कोरेल का? किंवा प्ले स्टोअरवरून, कळालं का रे? प्ले स्टोअरवरून मला सांगा एक ॲप डाउनलोड करा, सायन्स, कळालं का? सायन्स बाय अशोक पवार हा ॲप आहे, ज्या ॲपमध्ये बॅच आपली प्रेझेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा बाकीचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया आणि या ठिकाणी मी काय आहे थांबतो. थँक्यू, धन्यवाद.